आज आपण बघणार आहोत की स्टेंटचे टाइप्स कोणते असतात, जो सगळ्यात कॉमन प्रश्न आपल्याला आहे. तर आपण आधी बघू अँजिओग्राफीमध्ये ब्लॉकेज कसे दिसतात. ही अँजिओग्राफी आहे आणि त्याच्यामध्ये आपण बघत आहोत की ही नळी जेव्हा पुढे जात आहे तर याच्यामध्ये एक ब्लॉक दिसत आहे. ठीक आहे, तर अशा ब्लॉकमध्ये तर या ब्लॉकेजमध्ये जे आपण स्टेंट टाकतो त्याचे 3 टाईप्स असतात. स्टेंट इव्हॉल्युशन हे 3 टाईपमध्ये झाले. उदाहरणार्थ जेव्हा फर्स्ट जनरेशन स्टेंट आले ते बलूनवर प्लेस केले जायचे. उदाहरणार्थ की हा बलून आहे, यावर तो स्टेंट लावला जायचा आणि मग त्या स्टेंटची प्लास्टिक केली जायची. सेकंड जनरेशनमध्ये ते स्टेंट साईज छोटी झाली आणि ते बलून माउंटेड आले, पण ते ड्रग कोटेड नव्हते, तर त्याला आपण बेअर मेटल स्टेंट्स म्हणायचो. आता चालू आहे थर्ड जनरेशन, ज्यामध्ये आपण ड्रग कोटेड स्टेंट वापरतो. ड्रग कोटेड स्टेंटसाठी तुम्ही नक्कीच आग्रह धरा, ज्यामुळे स्टेंटची लाईफ ही नक्कीच जास्त असेल. आजच्या काळात जे फोर्थ जनरेशन स्टेंट आहे ते आहेत ॲब्झॉर्ब स्टेंट, म्हणजे जे मेटल आता आपण वापरत आहोत, जे हार्टमध्ये जाते आणि तिथेच असते, ते 1 वर्षात पूर्ण स्टेंट नाहीसा म्हणजे गायब होतो. तर जर तुम्हाला अत्युत्तम स्टेंट हवा आहे तर ॲब्झॉर्ब हा स्टेंट तुम्ही वापरा. हार्ट प्लस हॉस्पिटलमध्ये नक्कीच तुम्हाला याबद्दल गायडन्स दिलं जाईल. धन्यवाद.